नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। एक सविस्तर बातमी आपण पाहूयात। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या मानपाडा येथील वादग्रस्त जमिनीचे वादग्रस्त प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे। राज्य सरकार आणि डी दायाभाई कंपनी यांच्यामध्ये या जमिनीसंदर्भात अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे। यामध्ये 100 एकर जमिनीवर ठाणे महानगरपालिकेने विविध प्रकारचं आरक्षण टाकलंय। या क्षेत्रावर वन विभागाने आपला दावा सांगितलाय। या सगळ्या संदर्भात वन विभागाने सर्वोच्च न्यायालयामध्ये विशेष अनुमती याचिका दाखल करण्यास दिरंगाई केल्याने मूळ वन विभागाच्या या जमिनीच्या मोबदल्यामध्ये 2800 कोटींचा टीडीआर आता ठाणे महापालिकेला डी दायाभाई कंपनीला द्यावा लागणार आहे। मात्र या जागेसाठी वर्षानुवर्ष दावा करणारी वन विभाग सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्यासाठी दिरंगाई का करते या संदर्भात अजून कोणताही ठोस कारण समोर येत नाहीये। त्यामुळे हे 2800 कोटी ठाणेकरांच्या खिशातून खासगी कंपनीला द्यावे लागणार आहे। पर्यावरण प्रेमींनी या विरोधात जोरदार आवाजही उठवलेला आहे। संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे सविस्तर पाहूयात। $2800 कोटींच्या टीडीआर प्रकरणी वन विभाग अनुत्तरी। ठाण्यातील 193 एकर जमिनीचा वादग्रस्त मुद्दा ऐरणीवर। जमिनीवर दावा करण्यास वन विभागाची दिरंगाई। वन विभागाच्या अनास्थेमुळे सरकारचं कोट्यवधींचं नुकसान। ठाण्यातील चितळसर मानपाडा येथील 193 एकर वन विभागाच्या मालकीची जमीन खासगी कंपनी डी दायाभाई अँड कंपनीच्या मालकीची झाली आहे। यापैकी 100 एकर जमिनीवर ठाणे महानगरपालिकेनं आरक्षण टाकलं होतं। त्यामुळे या जमिनीसाठी जवळपास 2800 कोटींचा टीडीआर या खासगी कंपनीला महापालिकेला द्यावा लागणार आहे। ठाण्यातील चितळसर मानपाडा परिसरातील 100 एकर आरक्षित जमिनी प्रकरणी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय याचिका दाखल करण्यात आली होती। मात्र तिथे डी दायाभाई कंपनीच्या बाजूने निर्णय लागला। ही जागा मूळ वन विभागाची असताना देखील या जागेसाठी उच्च न्यायालयात दाद मागणाऱ्या वन विभागाकडून सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीवेळी कोणतीही हालचाल केली गेली नाहीये। जमिनीबाबत वन विभागाकडून सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली जात नाहीये, तर दुसरीकडे 2800 कोटींचा टीडीआर देण्याबाबत ठाणे मनपा हालचाल करतेय। एवढा मोठा टीडीआर जर खासगी कंपनीला देण्यात आला तर ठाणे महानगरपालिका अंतर्गत सुरू असलेल्या विकास कामाचं नेमकं काय होणार याबाबत देखील आता प्रश्न नव्यानं उपस्थित झालाय। ही जमीन सरकारची असताना देखील आता न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत डी दायाभाई कंपनीला हा टीडीआर मिळणार आहे। ठाण्यातील हा खूप मोठा स्कॅम आहे आणि याच्यामध्ये मंत्रालय स्तरावरून देखील लोक सहभागी झालेत। महानगरपालिकेचा देखील यामध्ये सहभाग आहे। महासभा अस्तित्वात असताना कमिशनरला कोणत्याही कायद्याखाली स्पेशल पॉवर नाही। गणेश नाईक हे यात प्रमुख दोषी आहेत। हे प्रकरण सुरू असताना न्यायालयात जाण्यासाठी गणेश नाईक यांनी हट्ट धरलेला नाही, असा थेट आरोप माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। ह्याच्यात मंत्रालय स्तरावरून पण या स्कॅममध्ये लोक सहभागी झालेले आहेत। ठाणे महानगरपालिका देखील ह्याच्यात पण ह्याच्यात समावेश आहे। असं करताच येत नाही आणि महासभा अस्तित्वात असताना, जनरल बॉडी अस्तित्वात असताना कमिशनरला कुठल्याही कायद्यान्वये स्पेशल पॉवर्स नाही आहेत की ते स्वतः जाऊन हे काही करू शकतात। त्यांना महासभेची परमिशन घेणं अत्यावश्यक होतं। ती कुठलीही परमिशन त्यांनी घेतलेली नाही। गणेश नाईक प्रमुख दोषी आहेत। ही लढाई चालू असताना गणेश नाईकांनी कुठल्याही प्रकारचं सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी हट्ट धरला नाही, गेले नाहीत। वन विभागाची मूळ जमीन असताना देखील योग्य न्यायासाठी वन विभागाकडून न्यायालयात योग्य कागदपत्र दाखल केली नाहीत, असा आरोप पर्यावरण प्रेमींनी केलाय। सरकारचं नुकसान होत असताना वन विभाग गप्प का? त्यांनी तातडीनं हालचाल का केली नाही? सर्वोच्च न्यायालयानं कंपनीच्या बाजूने निकाल दिल्यानंतर यामध्ये वन विभाग सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवत नाहीये। लवकरच याबाबत सर्वोच्च न्यायालयात जाऊ असं केवळ वन विभागाकडून सांगितलं जातंय। मात्र त्याबाबत कोणत्याही हालचाली दिसत नाही। त्यामुळे वन विभाग आणि वनमंत्री नेमकं काय करताय? वनमंत्री गणेश नाईक या प्रकरणावर गप्प का, असा सवाल महायुतीचे खासदार नरेश म्हस्केंनी करत सरकारला घरचा आहेर दिलाय। गणेश नाईक साहेबांना विचारा ना, वन विभाग त्यांचा आहे, ते सर्वोच्च न्यायालयात का नाही गेले त्यांना विचारा। ठाणे महानगरपालिकेच्या बाबतीत जर आपण म्हणाल, त्या जागेची मालकी, त्याच्यावरती आरक्षण आहे, त्याची जर ते महानगरपालिकेत सुपूर्त केलं तर ते महानगरपालिकेला टीडीआर देणं भाग आहे। हा नियम आहे UDCPR मध्ये। आता ते जागेची मालकी जर वन खात्याची आहे तर ते सुप्रीम कोर्टात का नाही गेले हा प्रश्न त्यांना विचारला तर बरं होईल।
या वन जमिनीबाबत वाद असल्यानं 1980 पासून सदर जागेचा ताबा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडे असल्याची माहिती आहे. लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट महाराष्ट्र शासन सदर विषयात जाणून बुजून SLP दाखल करून घेत नसल्यानं पुरावे पर्यावरण प्रेमींकडे आहे. सदर जागा येऊर पर्यावरण संवेदनशील भागात येते. सदर जागेसंदर्भात महाराष्ट्र शासनाची भूमिका संशयास्पद असून महाराष्ट्र सरकारमधील वरिष्ठ मंत्री देखील यात सहभागी आहेत असा आरोप सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील महिंद्रकर यांनी केला आहे. सत्ताधारी विरोधक हे सगळ्या ज्या गोष्टीमध्ये एकच गोष्ट ती समजत नाहीये, ती म्हणजे जेव्हा सगळे विरोधात आहेत तेव्हा ह्या TDRच्या बाजूनी कोण आहे. आणि आयुक्त साहेबांनी काल जे स्टेटमेंट दिलं की मी न्यायप्रविष्ट गोष्टीवर बोलणार नाही, तर मग एफिडेव्हिट मध्ये तुम्ही सादर केलेलं आहे का आम्ही TDR दिलाय फक्त 0.15चा बाकी आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण कोण देणार. तर आयुक्त साहेबांनी ते सगळं केलेलं आहे, तर त्यांनी स्पष्टीकरण द्यावं या संदर्भात, पुढे यावं, बोलावं, लोकांना याची क्लिअरिटी पाहिजे. ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी असलेल्या चितळसर मानपाडा येथील सुमारे 193 एकर जमिनीचा वाद. राज्य सरकार आणि डी धायाबाई अँड कंपनी यांच्या जमिनीच्या मालकीवरून 1975 पासून वाद. राज्य सरकारनं लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.